हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इत्ता 5वी नवोदय व बुद्धिमत्ता या विषयाचा यामधील अपूर्ण आकृती पूर्ण करा या पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. आपल्याला या प्रश्नांची तयारी करण्यासाठी ही अपूर्ण आकृती पेनने पूर्ण करावी लागते किंवा त्यामधील जे कोन आहेत हे डोळ्यांनी पाहून आपल्याला पर्याय कट पद्धत, गाळणी पद्धत वापरावी लागते. पहा, या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न पहा. या ठिकाणी जर अपूर्ण आकृती पूर्ण करायची असेल तर याच्यामध्ये पूर्ण आकृती करायची म्हणे तर गोल पूर्ण होणार आहे. मग तो कोणत्या पर्यायामध्ये बसेल हे पाहावं लागतं. या पद्धतीनं सोडवलं ठीक आहे, परंतु यात बारकाईनं काय बघायचं आहे? याच्यामध्ये बारकाईनं बघायचं आहे या ठिकाणचा अँगल, हा अँगल आणि हा अँगल हे बारकाईनं समजून घ्यायचं आहे. आता पहा, प्रश्नाकृतीमध्ये याच्यानुसार पर्याय कट पद्धत वापरायची आहे. आता हे जाणीवपूर्वक आपल्याला डोळ्याने पाहायचं म्हणलं तर पहा, याच्यामध्ये एक भाग लहान आहे, एक बाजू मोठी आहे. म्हणजे या ठिकाणी हा भाग लहान आहे तर या बाजूचा भाग मोठा आहे. याच्यावरून पाहिलं तर याचा जो अँगल पाहिला तर या ठिकाणी अँगल हा जो आहे हा अँगल लहान आहे, त्यामुळे हा पर्याय येणार नाही आहे. दुसरा प्रश्न याच्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणचा जो भाग आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये याच्यामधला जो अँगल आहे हा अँगल तो आकाराने मोठा आहे, त्यामुळे हाही भाग जुळणार नाही आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा की आकृती अँगल हा बरोबर जुळतोय, ओके. आणि चौथ्या आकृतीमध्ये हा अँगल खूप लहान आहे, म्हणजे चौथा पर्याय कट होणार आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. म्हणजे या पद्धतीनं खूप बारकाईनं पाहावा लागतो असा हा प्रश्न आहे. बारकाईने या प्रश्नाचा अभ्यास करावा लागतो. डोळ्याने आरशातील प्रतिबिंब, पाण्यातील प्रतिबिंब, आरशातील प्रतिबिंब याचाही तो डोळ्याने समजून घ्यावा लागतो. आणि पर्याय कट पद्धत, गाळणी पद्धत वापरून योग्य पर्यायापर्यंत पोहोचायचं असतं. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला ही आकृती पूर्ण करायची आहे. त्रिकोण पूर्ण होणार आहे. या पद्धतीचा त्रिकोण पूर्ण करायचं म्हणलं आता पहा, ही आकृती पूर्ण करून येणारे आपल्याला बरोबर आहे. पेपरमध्ये आपण अशी आकृती पूर्ण करणारे हे पण बरोबर आहे. पण आपला जो सराव आहे हा सराव मात्र डोळ्याने झाला पाहिजे. म्हणजे परफेक्ट आपल्याला त्याचा सराव असेल तर जास्त योग्य. या ठिकाणी बसणारा हा चौकोन बसणार नाही आहे. जे पर्याय कट पद्धत पहा, गाळणी पद्धत, चौकोनी आकार या ठिकाणी येणार नाही आहे. या ठिकाणी त्रिकोणी आकार येणार नाही आहे. आता राहिला 2 आणि 4. याच्यामध्ये बसणारी आकृती ही फिरवून दिलेली जर आपण मान्य केलं तर याचा जी लांबी आहे बाजूंची, ही बाजूंची लांबी पहा. या ठिकाणी काटकोन आहे, काटकोनापासून इथं बघितली तुम्ही ही बाजू, तर याचा जो ही लांबी आहे फिरवून जर घेतलं तर ही लांबी जुळत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही कट होतोय आणि उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी येत आहे. चला पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा.
यामध्ये कशा पद्धतीने आकार दिलाय माझ्या अगोदर तुमचं उत्तर तयार असलं पाहिजे. माझ्या अगोदर तुम्ही उत्तर पूर्ण करा. पहा हा आकार कुठे बसवता येईल. हा आकार या ठिकाणी बसवता येणार नाहीये. या ठिकाणचा आकार पहा, हा नाही जमणार. आता हा आकार इथे बसवता येईल का पहा बरं. वरची आडवी रेषा आहे त्यामुळं या ठिकाणी बसवता येणार नाही. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी हा आकार बसवता येणार आहे. या ठिकाणी हा आकार आहे का, नाहीये. म्हणजे हा आकार पर्याय क्रमांक 4 मध्ये बसू शकत नाही. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पहा अगदी सोपं आहे. फक्त बारकाईनं विचार करायचा आहे, बारकाईनं समजून घ्यायचं आहे. चला पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. याच्यामधले जे आकार आहेत ते पहा बारकाईनं, की जो आपल्याला आकार पाहिजे तो. संपूर्ण आकृती पूर्ण करून तर मुलं सोडवतील, पण हे आपल्याला स्पीड येण्यासाठी याचा सराव या पद्धतीनं करायचा आहे. पहा हा आकार कुठे जुळेल. हा आकार पहा या ठिकाणी हा आकार जुळेल का, नाही, हा पर्याय कट होईल. हा आकार जुळेल का, नाही, हा पर्याय जो कट होईल. आता हा आकार जुळणार आहे. हा चौथा आकार पर्याय जुळणार आहे का, नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. म्हणजे या पद्धतीनं आकृती अशी पूर्ण करत बसा आणि मग ते काढा हे अपेक्षित नाहीये. हे डोळ्यांनी त्याचे बारकाईनं कोण पाहायचे आहे, या कोणाला कोण जुळणारा, काटकोण आहे, लघु कोण आहे, विशाल कोण आहे, सर्व किती अंशाचा कोण असेल, या गोष्टी या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर काढायचं आहे. ओके, चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये हा त्रिकोणी आकार आहे. हा त्रिकोणी आकार कुठे बसेल हे बारकाईनं समजून घ्या. हा त्रिकोणी आकार कोणत्या प्रश्नामध्ये बसेल, कोणतं उत्तर त्याचं येईल हे बारकाईनं समजून घेतलं पाहिजे आपल्याला. पहा बरं. या ठिकाणी हा आकार बसू शकेल का. याचा आकार जो आहे, हा जो आकार आहे या ठिकाणी जुळेल का, पहा बरं. खूप मोठा आकार आहे. आता याच्यामध्ये हा त्रिकोण बसणारच नाही. आता याच्यामध्ये हा त्रिकोण जुळू शकेल का, पहा बरं. याची लांबी पहा. या लांबी इतर गोष्टीचा विचार केला तर इथे जुळणार नाही. आता या ठिकाणी तो फिरवून जर आपण जोडला तर तो या पद्धतीनं जुळेल. या पद्धतीनं तो जुळणार आहे. त्यामुळे जास्त योग्य पर्याय कट पद्धत, सेम टू सेम पर्याय कट पद्धत, गाळणी पद्धत ही खूप महत्त्वाची आहे. या ठिकाणी तुम्ही जुळवायचं म्हटलं तर पहा, या ठिकाणचा तो आकार तिथं जुळत नाही, लहान आकार आहे तो. या ठिकाणचा हा कर्ण आणि हा कर्ण सारखा होतोय. म्हणजे याच्यावरून आपल्याला उत्तरापर्यंत लवकरात लवकर पोहोचायचं आहे. चला पुढील प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर आलेला आहे. पुढील प्रश्न सोडवा. पुढील प्रश्न पूर्ण करा. पहा या ठिकाणी या ठिकाणचा हा आकार जो आहे, हा आकार, याला जुळणारा आकार सगळं पाहायचं नसतं. पर्याय कट पद्धत या ठिकाणी नाही जुळत. या ठिकाणी जुळतोय, या ठिकाणी अजिबातच जुळत नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये देखील हा आकार खूप मोठा आहे, त्यामुळे हाही जुळणार नाही. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2, की हा आकार जुळतोय इथे, या ठिकाणचा हा आकार जुळतोय, या ठिकाणी हा आकार जुळतोय. म्हणजे या पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत अगदी आरामात, अगदी व्यवस्थित पोहोचू शकतो. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला पुढील प्रश्न.
पुढील प्रश्न पहा, आपल्या स्क्रीनवर दिलेला आहे. पहा या ठिकाणचा आकार जो डब्ल्यूचा आकार आहे, हा डब्ल्यूचा आकार पहा. पर्याय कट पद्धत वापरायची, तुम्हाला सांगितलं पर्याय कट पद्धत वापरायची. ही पाहिल्या आपल्याला पर्याय क्रमांक 4 कट होईल. त्याचा जो डब्ल्यूचा आकार आहे तो पहा किती मोठा आहे. आता या ठिकाणी डब्ल्यूचा जर आकार बघितला तर याच्या दोन्ही बाजू सारख्या आहेत. याची लांबी रुंदी पहा. या ठिकाणी आहे का हो? हा आकार लहान आहे तर हा आकार मोठा आहे. त्यामुळे हा पर्याय क्रमांक 3 कट होईल. आता या ठिकाणी पाहायचं कोणता लांब आहे, कोणता आखूड आहे. जर हा डब्ल्यू सरळ केला आपण म्हणजे तर उजव्या बाजूचा आखूड पाहिजे आपल्याला. मग ही आकृती जर फिरवली आपण तर उजव्या बाजूचा हा लांब होतोय आणि या ठिकाणी आकृती फिरवली तर उजव्या बाजूचा आखूड होतोय. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. म्हणजे या पद्धतीनं डोळ्यांनी या गोष्टी करता आल्याच पाहिजेत आणि हे सरावाने शक्य होतं. त्याच्यासाठी सराव खूप महत्त्वाचा आहे. सराव करा, सगळ्या गोष्टी तुम्हाला येणार आहेत. सरावाने सगळ्या गोष्टी, की इथं एक्सक्यूज नाही की मला नाही, मी आकृती पूर्ण करेल त्याच्यावरनं काढेल नाही. म्हणजे काही गोष्टीचा आपल्याला सराव होणं किंवा काही गोष्टी कळणं हे खूप गरजेचं आहे. मग त्याला सांगितलं तुम्हाला की पर्याय कट पद्धत जाणीवपूर्वक वापरायची आहे. चला पुढील प्रश्नामध्ये, आता याचा जो आकार आहे हा एवढाच, याच्यावरनं बघितलं की याच्यावर बसणारी आकृती पोटी होणार आहे. ती पर्याय क्रमांक 2 कट होईल की तो कशाच पद्धतीनं जुळत नाही. आता 3 नंबरचा पर्याय, आता हे पण बाहेर निघणारं टोक जुळेल का? म्हणजे या ठिकाणी जर पाहिजे असेल तर हे काय, पण हे बाहेर आहे म्हटल्यानंतर वरनं त्याला आला पाहिजे. तो खड्डा पाहिजे. यात खड्डा नाही आहे, हे बाहेरच आहे. आता याच्यामध्ये आहे का खड्डा? हा खड्डा या ठिकाणी असा पाहिजे होता, तो खड्डा या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे हाही पर्याय कट होईल. आणि मग इथं पर्याय क्रमांक, हा आकार याला जुळणारा आहे, आडव्या रेषेला आडवी रेषा जुळणार आहे आणि या ठिकाणी त्रिकोण जुळणार आहे. पर्याय क्रमांक 1 येणार आहे. हे आपल्याला डोळ्यांनी लक्षात आल्या पाहिजेत गोष्टी. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. पुढील प्रश्न समजून घ्या. पहा यातला आकार पहा, या आकाराची लांबी रुंदी पहा की हा आकार जो आहे हा आकार या पद्धतीचा पाहिजे आपल्याला. तो खड्डा पाहिजे, सगळ्यात खड्डा आहे, पण या खड्ड्याचा आकार इथं मोठा आहे. हा पर्याय कट होईल. हा आकार कुठे पाहिजे आणि मग असा आलेला पाहिजे तिसऱ्या पर्यायासारखा, पहिल्या पर्यायासारखा. तो असा आतमध्ये नसणार आहे, तो या ठिकाणी पाहिजे होता. म्हणजे दुसरा पर्याय कट होईल. आता राहिला पहिला आणि चौथा. पहिल्या आणि चौथ्यामध्ये बारकाईने पाहिल्यानंतर इथे तुम्हाला लगेच फरक जाणवतो. असा पाहिजे का असा पाहिजे? बघा बरं कसा पाहिजे. पर्याय क्रमांक 4 सारखा हवा आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4 हवा आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मधला हा आकार जुळत नाहीये त्या ठिकाणी, त्यामुळे कर्वचा आकार जुळत नाहीये. तर पर्याय क्रमांक 1 कट होणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया बाळांनो. चला पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिलेला आहे. सोडवा पटकन, माझ्या अगोदर उत्तर काढा आणि मग स्पष्टीकरण समजून घ्या. आता याचा आकार पहा. आता याचा आकार या ठिकाणी आहे तो सरळ आहे आणि या ठिकाणी आहे तो तिरका आहे. म्हणजे या ठिकाणी सरळ पाहिजे, खाली तिरका पाहिजे. या ठिकाणी तिरका आहे तो चालणार नाही, हा पर्याय कट. वरती तिरका चालणार नाही, हा पर्याय कट. आता राहिला 2 आणि 3. 2 आणि 3 मधला पहा, दोन्ही सरळ आहे म्हणजे हा पर्याय कट. उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणजे एवढ्या सोप्या याच्यामध्ये
फक्त कोण बारकाईने पाहिजेत की ते जुळतात का, ते जुळले पाहिजेत आणि जुळवण्यासाठी कशा पद्धतीने सोडवायचं हे आपण समजून घ्यायचं. चला पुढील प्रश्न सोडवा. प्रत्येक प्रश्न बारकाईनं पाहिल्यानंतर तो समजतो, बारकाईनं केल्यानंतर कळायला लागतं, समजून घेतल्यानंतर काय अडचण येत नाही. पहा प्रश्न. या ठिकाणी जो आपल्याला आकार पाहिजे तो आकार पहा. हा आकार खूप महत्वाचा आहे. आता जर या ठिकाणी अजून हा वाढवला आकार तर हे चौरसाचा आयत होऊन जाईल, किंवा याचा जो आकार आहे हे चोच खूप लांब आहे, पहिला पर्याय चालणार नाही. आता चौथा पर्याय पहा. चौथ्या पर्यायामध्ये काय अडचण, दुसरा तिसरा चौथा बऱ्यापैकी सेम आहे, बऱ्यापैकी सेम आहे. मग या ठिकाणी हा आकार खूप लांब आहे, एवढा लांब नको आहे आपल्याला. पहा ना, तो या पद्धतीनं असा होणार आहे. हा खूप लांब आहे म्हणून हा चालणार नाही आहे. आता याच्यामध्ये पहा, या तिसरा आणि चौथा पर्याय आहे, काय फरक आहे? लहान मोठेपणा. मग मला सांगा 3 नंबरचा बसेल का 4 नंबरचा बसेल? आकृती पूर्ण केली मी इथे. आता हे डोळ्याने जमायला हवं आपल्याला की याची जी रुंदी आहे, जी या ठिकाणावरनं इथपर्यंतची रुंदी या ठिकाणी पहा किती लांब आहे. एवढी लांब चालेल का? नाही. तर उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. जी या पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत अगदी आरामात पोहोचू शकतो, समजून घेऊ शकतो. चला पुढील प्रश्न पूर्ण करा. पुढील प्रश्न पूर्ण करा. चला पहा बरं, याच्यामध्ये काय झालंय, कशा पद्धतीने आकृती पूर्ण करू शकतो आपण, कोणतं उत्तर येऊ शकतं. ही आकृती जर पूर्ण केली तर चौरस होणार आहे का? नाही. ही आकृती पूर्ण केली तर काय होणार आहे? त्रिकोण होणार आहे. ही आकृती पूर्ण केली तर त्रिकोण होणार आहे. म्हणजे हा असा पुढे वाढणार आहे आणि हा इकडे असा पूर्ण होणार. मग पहा आकाराच्या, म्हणजे केवळ तुम्हाला डोळ्यांनी या गोष्टीवरनं याच्यावरनं पर्याय कटपत आहे की हा आकार कुठे बसणार आहे. याच्यामध्ये हा आकार बसू शकतो का? पहा कोणता आकार पहा. म्हणजे आकृती इथं पूर्ण केलेलीच आहे. या आकारावरनं पाहिलं, हा आकार 1 नंबरमध्ये बसेल का कुठे? नाही. 3 मध्ये पहा बरं, 3 मध्ये ही लांबी पहा, 3 मधील या लांबीचा आकार पहा, हा आकार पहा, जुळतोय का? नाही जुळत. 4 मध्येही जुळत नाही. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढील प्रश्न पुढे आपल्या स्क्रीनवर आहे, सोडवा. पहा या ठिकाणी घरासारखा आकार आहे, त्याला कोणता तुकडा लावल्यानंतर घर पूर्ण होईल? पहा आकृती बघा, काढल्यानंतर तर सर्वांनाच येईल, अगदी 3री 4थीची मुलंही सोडवतील. पण या डोळ्याने गोष्टी करायच्या म्हणलं तर या ठिकाणी सरळ रेषा आहे, म्हणजे या ठिकाणी सरळ रेषा येणार आहे. मग बघा ना कोणता आकार आहे. पहा बरं, एवढा मोठा म्हणजे हे हा येईल का एवढा मोठा? नाही. असा तिरका आकार नाही, याच्यामध्ये तर असा तिरका आकार हा नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3 तो फिरवून दिलेला आहे. या गोष्टी समजून घ्या बाळांनो. प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजते, फक्त त्याला वेळ दिला पाहिजे. मी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं विचार करायला शिकलं पाहिजे.
नुसतं हे उत्तर ते नाही तर ते पटवून देता आलं पाहिजे. का पर्याय तो आपण काढला, कोणता हा पर्याय आपण का काढला हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता पहा, याच्यामधला बघायचा आहे आपल्याला कोण. तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगतो की याच्यामध्ये पाहायचं कोण, या कोणाचं माप, या किंवा या बाजूचा कोण, म्हणजे या ठिकाणी बसणारी आकृती त्या पद्धतीची. हा तेवढ्या मापाचा आहे का हा कोण? नाही. आता या ठिकाणी पहा बरं, ही लांबी आणि ही लांबी, एक बाजू रुंद एक बाजू आकुड, ही तर वाटते का लहान मोठ्या बाजू? नाही. त्यामुळे हा पर्याय कट, हा पर्याय कट. आता 1 आणि 4 मध्ये पहा, 1 आणि 4 याचा कोणाचं माप पहा आणि या कोणाचं माप पहा, कोणतं आहे? बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 मध्ये हा जास्त मोठा विशाल कोण आहे, त्यामुळे हे उत्तर येणार नाही. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. चला पुढील प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. पुढील प्रश्न पहा. याची जी चोच आहे, चोचीवरनं पर्याय कट करा. चोचीचा आकार पहा, किती मोठा पाहिजे, कसा पाहिजे. एवढी मोठी चोच चालणार आहे का? नाही, म्हणून हा पर्याय कट होईल. आता या चोचीमध्ये या ठिकाणचा आकार तिरका आहे. इथं आपल्याला हे आकार सरळ आहे एका रेषेमध्ये, इथे तिरका आहे म्हणून 4 नंबरचा पर्याय कट होईल. आता राहिला 1 नंबर आणि 3 नंबर. फरक पहा, चोच जवळजवळ सारखी दिसते. फरक कुठे जाणवतोय? फरक जाणवतोय तो या भागामध्ये. इथला भाग लहान आहे, हा भाग मोठा आहे आणि इथे दोन्ही भाग सेम आहेत. मग आपल्याला लहान मोठा पाहिजे का दोन्ही भाग सेम पाहिजेत? प्रश्न आकृतीत पुन्हा बारकाईनं पहा. लहान मोठे आहेत का एकासारखेच आहेत? वरचा भाग लहान आहे, खालचा मोठा आहे. कोणतं येईल उत्तर? उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. म्हणजे असे पर्याय कट पद्धत आपल्याला करता आली पाहिजे. चला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नाचं उत्तर तयार करा, समजून घ्या. छान, बरोबर आहे उत्तर तुमचं. उत्तर तुम्ही विचार केला की आपल्याला या गोष्टी कळायला लागतात. म्हणजे आकृती पूर्ण करून तर काढता येईलच. ती परीक्षेत पेपरला डायरेक्ट फायनल पेपरला बसल्यानंतर आपल्याला ती पद्धत वापरायची. आता पहा बरं, याच्यामध्ये हा आकार बसेल का हो? असा हा आकार बसवला तर काय होईल? चालेल का? असं नाही चालणार. म्हणजे या ठिकाणी हा बसणारच पाहिजे. मी इथं आज 2 नंबरचा चालेल का? नाही चालणार. म्हणजे पहिल्या 1 नंबर आणि 2 नंबरचे पर्याय कट होतात. तो त्या आकार त्याच्यामध्ये बसत नाही. आता राहिला 3 नंबर आणि 4 नंबर. 3 नंबर आणि 4 नंबरमध्ये 3 मध्ये काय झालेलं आहे पहा, हे आतमध्ये अजून इथपर्यंत गेलेलं आहे. ही रेष दाखवली त्यांनी. आता ही मधली रेष आहे ते मुलांनी केलेलं आहे. आता हे बरोबर आहे, इथं काय कोणाला अडचण नाही. जे फरक आहे या दोघांमधला, तो फरक समजून घ्या. फरक आहे या ठिकाणच्या रेषेमध्ये. या रेषेमध्ये फरक आहे. इथे एवढी रेष आत जाणारी पाहिजे का? नको आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येणार आहे. म्हणजे हे तुम्ही बारकाईनं समजून घ्या. 3 आणि 4 मधला फरक शोधा. बारकाईने लक्षात येतो. पर्याय 3 कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न पहा. उत्तर तयार करा. पहा या ठिकाणी त्रिकोण तयार होणार आहे. पहा मुलांनी एका ते रंगवलेलं आहे. आता पहिल्या डोळ्याने कळणार आहे की असा कर्व भाग येणार आहे का? नाही. एवढा मोठा कर्व आहे का तो? नाही. एवढा मोठा कर्व आहे का? नाही. आता याच्यामध्ये पहा,
दोन नंबरचा येईल का 3 नंबरचा येईल? आता 2 नंबरचा हा जो कर्व आहे त्याचा आकार पहा, 3 नंबरचा हा कर्व आहे त्याचा आकार पहा, कोणता बसेल तिथं? पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. एवढा काही मोठा आकार नाही आहे, त्यामुळे पर्याय 2 कट होणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं तुम्ही जर विचार करायला लागला तर खूप छान पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पहा पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये हा कर्व आकार आहे, तो कर्वावरनं आपल्याला या वक्र रेषा आहे, कर्व आकार आहे, त्याच्यावरनंच उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. असा डबल कर्व येणार नाही, डबल कर्व येणार नाही. आता या जर आपण रेषा जुळवल्या तर या ठिकाणचा आकार कसा होणार आहे? या पद्धतीचा येणार आहे का तोच एवढी मोठी? नाही आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही कट होणार आहे. आता पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 मधला फरक शोधा. 1 आणि 2 मध्ये काय आहे? हा वक्रचा जो आकार आहे, याची लांबी आहे, हे समजून घ्या. या ठिकाणची आणि या ठिकाणची मी रेषेवरती मुद्दाम जोडलं नाही. पहा बरं, 1 नंबर येईल का 2 नंबर येईल? या कर्वचा आकार पाहिला तर 1 मधला आकार जास्त लांब आहे आणि 2 मधला आपल्याला पाहिजे तेवढा पुरेसा आहे, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. म्हणजे या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक प्रश्नामध्ये पर्याय कट पद्धत जाणीवपूर्वक वापरतोय. म्हणजे हे आपल्याला वापरली पाहिजे, की ज्याद्वारे आपण चांगल्या पद्धतीनं उत्तरापर्यंत पोहोचू शकतो आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतो. ओके, धन्यवाद मित्रांनो. पुढील भागामध्ये आपण अजून प्रश्न घेऊन पाहूया. धन्यवाद.